खासदार रवींद्र चव्हाण लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे। फेसबुकवर या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, पण ह्या पोस्ट म्हणजे भाजपकडून केल्या जाणाऱ्या अफवा असून जनतेमध्ये काँग्रेसच्या खासदारांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली। मी काँग्रेसचा पाईक असून सदैव काँग्रेससोबत एकनिष्ठ राहीन, कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे रवींद्र चव्हाण म्हणाले। भाजपचे जे नांदेडचे नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते ह्या खोट्या पोस्ट पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे अंगुली निर्देश केला। या पोस्ट विशेषतः भाजप समर्थकांकडून पसरवल्या जात असल्याने खासदार अशोक चव्हाण यांना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा राजकारणात काही घडू शकते, राजकारणात काही अशक्य नाही, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी या व्हायरल पोस्ट मागचे राजकारण आणखीनच वाढवले। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे का? कारण की अफवा उठलेली आहे आणि आपल्या सोशल मीडियामध्ये येते। राजकारणामध्ये काही घडू शकतं, काही अशक्य नाही राजकारणामध्ये। मी काय सांगितलं, राजकारणामध्ये काही अशक्य नाही। थँक्यू सर। आम्हा काँग्रेसच्या खासदारांना वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने वारंवार होताना दिसत आहेत। संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही महिला खासदारावर प्रश्न उपस्थित केले गेले, पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले गेले। काल सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरही काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत की नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे भाजपमध्ये जाणार आहेत। पण मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे की जनतेने मला लोकसभेमध्ये निवडून दिलेला मी खासदार आहे, मला कुठेही मागच्या दरवाजानं कोणत्याही सभागृहात जायचं नाहीये। मी एक काँग्रेसचा सच्चा पाईक आहे। माननीय राहुलजी गांधी आज देशाला ज्या विचारावर घेऊन जात आहेत, निश्चितच एक राहुल गांधीचा सच्चा समर्थक, खंदा समर्थक म्हणून मी या ठिकाणी संसदेमध्ये काम करत आहेत। भाजप हे वेगळ्या अशा अफवा वेगळ्या माध्यमातून पसरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। त्यामुळं काही जणांच्या पोटामध्ये पोटसूळ उठत असेल, त्यामुळं कुठंतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी नांदेड जिल्ह्यामध्ये चालवताना दिसत आहे। मी कदापि कोणत्याही पक्षात जाणार नाही। मी काँग्रेसचा सच्चा पाईक आहे आणि काँग्रेससाठी सदैव एकनिष्ठ या ठिकाणी राहणार आहे। आणि निश्चितच जे भाजपची आता मोठी मंडळी आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये, जे सर्व भाजपचे म्हणून घेत असतील, त्यांच्या संबंधित असतील। आईसारखी माया आणि घरासारखी छाया, सो जयश्री जयस्वाल मॅडमचे माँ संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि माँ संतोषी बॉयज हॉस्टेल, सर्व सोयीयुक्त, सुसज्ज व सीसीटीव्ही कॅमेरायुक्त प्रशस्त इमारत। इयत्ता 11वी व 12वी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम, डायनिंग हॉल, स्टडी रूम। माँ संतोषी मुलीच्या हॉस्टेलमधील सुविधा 2, 3 आणि 4 मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी, मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि 24 तास महिला सिक्युरिटी। माँ संतोषी बॉयज हॉस्टेलमधील उपलब्ध सुविधा 2, 3 आणि 4 मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, मुलामुलींच्या सुरक्षतेसाठी माँ संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि माँ संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड। संपर्क माँ संतोषी मुलीचे हॉस्टेल, कैलासनगर नांदेड आणि माँ संतोषी बॉयज हॉस्टेल, RCC क्लासेसच्या पाठीमागे, राजेंद्र नगर नांदेड।